पोळ्यासाठी चूल पेटवली आणि 50 ते 60 असे नैवेद्य बनवून घेतलेले आधी. आता आता एक जण पोळ्या भाजायला, एक जण लाटायला आणि एक उंडे भरून देते. सगळ्याजणी असलं का पटकन असं होतं स्वयंपाक. आता नैवेद्य बनवून झाले, ते पण भाजून झालेले. आता सगळ्यात आधी देवाचं फक्त आता पोळ्याच बाकी. सगळा स्वयंपाक ताईने बनवून ठेवला होता. पापड तळून झालेलं आहे. इकडं भजी तळायचं पण काम चालू आहे. पण सगळ्यात आधी नैवेद्य, सगळ्या देवांना नैवेद्य. आता नैवेद्य झालेले भरून पुन्हा मी पोळ्या भाजायला बसलेले. आलटून पालटून असं. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे चुलीजवळ आणखीनच जास्त वेळ बसला का उष्णता होती. आता बोलता बोलता तवा तापलेला नव्हता. ही पोळी मोडलेली आहे एक माझ्याकडून. कडे हालते आणि आता पोळ्या बनवून झाल्या. इकडं भजी तळायचं काम चालू आहे. कडे हालती सगळ्या मिळून केलं का पटपट असा स्वयंपाक होतो. कितीही जास्त लोकांचा असला. आता इकडे कटाची आमटी. बाकीचा सगळा स्वयंपाक पटकन होतो. पोळ्यांना आणि भाज्यांनाच मदत असते. आता इकडं थोडीशी सजावट केलेली आहे लग्नाच्या सावासनी. आता पानं असे फुल केले आणि ते भिंतीला चिटकवले. खाऊचे पानं, त्याच्यामध्ये झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या. ठेवलेला आहे. पाटाच्या कडाने थोडीशी डिझाईन त्याच्यात अक्षरा म्हणजे तांदूळ सुपारी सिंपलच होतं पण एकदम मस्त असं दिसत होतं. आता सगळं झालं का ते दिसलच एकदम छान दिसत होतं. नाही ताट वाढी पीस कुठे आहे ग? पीस पण तरी असं दाखव ना. संगीता कापूर आहे का? नाही नाही. हा हाय द्यावर येते. अरे इकडच्या कप्प्यात आहे खाली. गुळवणी तिकडं ठेवायची ना. गुळवणी ठेवता येईल तिकडं पाठी. तुम्हाला तिकडून यायचं ना ताट ठेवून काय चालू आहे.
पोरांना डायरेक्ट. नंतर वाढा. ताटं वाढून झालेले, ताटं ठेवले. आता ज्या सवासणी येतील त्यांना हळदी कुंकू लावून आतमध्ये घेतलेलं आहे. पुन्हा थोडंसं ताटापुढं थोडे फुलं टाकून पुन्हा नागिनीचे पानं म्हणजे खायचे पानं आणि त्यावर असा थोडासा कापून घेऊन यांच्या मागं ये. असं सांगत जा. इकडून जा. असं सांगत जा बरं. म्हाताऱ्यांना माहिती नाही बरं. आपल्याला नाही बदल केला, आपल्याला. अशा पद्धतीने लग्नाच्या सुवासनीचं जेवण झालेलं आहे. जेवणानंतर पुन्हा हळदी कुंकू लावून वटीचं जे सामान असतं ते दिलेलं आहे. आणि पांढरची सायकल घेऊन गेले. आमचं गाव उघडं, त्याच्यापासून आपले असे झाले. गावात नाही, गावात नाही. गावापासून